नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर। हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे। आज जो मी व्हिडिओ घेऊन आलो आहे तो आहे AI शब्दकोश या मालिकेतला। आज आपण AI वरील एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत, AI आणि त्यातील बायस आणि एथिक्स। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आज बोलूया आपण AI आणि त्यातील एथिक्स आणि बायसवर। सुरुवात करूया AI बायस म्हणजे काय। तुम्हाला माहीत आहे का AI पण पक्षपातीपणा करू शकतो। कसं ते सांगतो। समजा तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला, तुमचं शिक्षण आणि अनुभव सगळं चांगलं आहे, तरी जे AI सॉफ्टवेअर आहे ते तुमचा रेझ्युमे रिजेक्ट करतं। असं का करतं? कारण ज्यावर ते ट्रेन झालं आहे, ज्या डेटावर ट्रेन झालं आहे त्या डेटामध्ये जास्तीत जास्त पुरुषांची भरती झाली होती। त्यामुळे AIला वाटतं हे जॉब करण्यासाठी पुरुषच जास्त योग्य आहे, त्यामुळे जर तुम्ही महिला असाल तर ते तुमचं रेझ्युमे रिजेक्ट करतं। हेच आहे AI मधला बायसनेस। AI स्वतः विचार करत नाही, तो फक्त डेटातून पॅटर्न शिकतो आणि जर डेटामध्ये चुका असतील, भेदभाव असतील, जुन्या सवयी असतील तर त्या AI मध्येही उतरतात। AI कधीकधी निर्णय घेताना प्रश्न विचारत नाही, हे बरोबर आहे का, तो फक्त कॉपी करतो। म्हणून लक्षात ठेवा, AI जसा डेटा तशी त्याची न्यायबुद्धी आणि तसे त्याचे निर्णय, तो त्यात बायसपणा करू शकतो। आता थोडं बोलूया AI मध्ये एथिक्स का गरजेचं आहे। AI हे हुशार असते, पण योग्य अयोग्य ठरवणारा ते कोण? एक उदाहरण घेऊया। समजा शहरात AI बेस्ड कॅमेरे लावले आहेत, लोकांची हालचाल ट्रॅक करायला सोपं होईल यासाठी। पण कल्पना करा AI चुकीने एखाद्याला गुन्हेगार ठरवला, निर्दोष व्यक्तीला शिक्षा होईल। किंवा सरकार जर हे कॅमेरे लोकांवर नजर ठेवण्यासाठी वापरत असेल तर काय होईल? यासाठी एथिक खूप महत्त्वाचा आहे। एथिक्स म्हणजे AIला नैतिक दिशा दाखवणारा कॅम्पस। तो सांगतो लोकांची प्रायव्हसी, सुरक्षितता, न्याय हे सर्वात आधी आहे। एथिक नसताना AIचा वापर चुकीच्या कामासाठी, नियंत्रणासाठी आणि भेदभाव करण्यासाठी होऊ शकतो। पण एथिक्स असेल तर AIचा योग्य वापर समाज करू शकतो। AI स्मार्ट आहे, पण एथिक्स त्याला खरंच जबाबदार बनवते। म्हणूनच AI मध्ये एथिक्स खूप महत्त्वाचे आहे। AI बायसनेससाठी कोण जबाबदार आहे, मशीन की आपण? AI चुकलं तर तो दोष मशीनचा आहे की आपला? समजा एखादा फोटो ॲप आहे जे फक्त गोऱ्या रंगाच्या चेहऱ्यावरती ट्रेन झालं आहे, तर ते ॲप काळ्या रंगाच्या चेहऱ्यावर नीट चालणारच नाही। आता हा दोष AIचा आहे का? AIचं काही चुकलं आहे का? तर नाही, ज्याने ते त्याला शिकवलं आहे त्याचंच चुकलं आहे, बरोबर? म्हणजेच आपली चुकी आहे की आपण AIला योग्य असा डेटा दिला नाही, योग्य अशा डेटावरती त्याला ट्रेन केलं नाही। म्हणूनच जबाबदारी ही मशीनची नाही तर ती आपली आहे। डेव्हलपर्स, कंपन्या आणि सरकार यांनी खात्री करायला हवी की जो डेटा ट्रेन करण्यासाठी, AI ट्रेन करण्यासाठी वापरला आहे तो बॅलन्स आहे, त्यात विविधता आहे आणि ते अल्गोरिदमला न्याय देणारा आहे। AI हा एक आरसा आहे, समाजात जे दोष आहेत तेच तो परावर्तित करतो। म्हणूनच AIला जर न्याय्य करायचं असेल तर आपल्यालाच न्याय्य पद्धतीने त्याला तयार करावं लागेल, न्याय्य पद्धतीने आपल्याला डेटा द्यावा लागेल आणि त्यावर त्याला ट्रेन करावा लागेल। AIची खरी जबाबदारी मशीनवर नाही तर ती आपल्या हातात आहे। AI बायसनेससाठी आपणच जबाबदार आहोत। बायसनेस कमी कसा करायचा? AI खरंच पूर्ण न्याय देऊ शकतो का? त्यावर काही उपाय आहेत का? तर हो, आहेत। सर्वात पहिला उपाय म्हणजे विविध डेटा। जर AIला आपण जो डेटा पुरवत आहोत तो त्यात
त्यातला डेटा हा सर्व संस्कृतीचा, लिंगाचा, पार्श्वभूमी असलेला आणि अधिक बॅलन्स म्हणजे संतुलित असलेला डेटा आपण पुरवला पाहिजे. दुसरं म्हणजे AIचं टेस्टिंग. एकदा AIचं रेडी झालं ते सोडून न देता त्याला वेळोवेळी टेस्ट करून त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे. तिसरं म्हणजे ट्रान्सपरन्सी. कंपन्यांनी सांगायला हवं की हा जो AI आहे तो कसा निर्णय घेतो हे त्यांनी ट्रान्सपरंटली सांगितलं पाहिजे. आणि चौथा जो की खूप महत्त्वाचा आहे, ह्युमन ओव्हरसाईट. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये AI सोबत माणसानेही भाग घेतला पाहिजे, सहभाग घेतला पाहिजे. त्याचा निर्णय हा शेवटचा असला पाहिजे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर जसं आपण आधी एक उदाहरण घेतलं की जर तुम्ही रेझ्युमे स्क्रीनिंगसाठी AI वापरत असाल तर शेवटचा निर्णय हा माणसाचा म्हणजेच तुमचा असला पाहिजे. त्यामुळे वेळ वाचतो आणि न्यायही राखला जातो. AIला जर परिपूर्ण करायचं असेल तर आपण योग्य पावले उचलली पाहिजेत, तरच तो अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि जबाबदार होऊ शकते. तर अशा प्रकारे बायासनेस आपण कमी करू. तर मित्रांनो, हे होतं AI मधील बायासनेस आणि एथिक्स. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा. मी पुन्हा भेटेन पुढच्या आठवड्यात असंच एखादं नवीन AI टर्मिनॉलॉजी घेऊन तुमच्यासोबत. धन्यवाद.